हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे व्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर आज मी माझ्या मैत्रिणींसाठी छानशी रेसिपी घेऊन आली आहे. आमची आगरी कोळी पद्धतीची नाचणीची भाकरी. तर चला तुम्हाला दाखवते कशी करतात पाण्यावरची भाकरी. दोन प्रकारचे आहेत, एक लाटून करणार आहे आणि थापून. तर कशी करते ते तुम्हाला दाखवते. तर चला, आता हा जो मी ग्लास तुम्हाला दाखवलाय तो पूर्ण ग्लास भरून एक पाणी गरम करत ठेवलंय. पाणी उकळलंय आणि आता मी परातीमध्ये हे नाचणीचं पीठ घेतलंय. नाचणी आणि तांदूळ असं मिक्स पीठ आहे. 2 किलो नाचणीमध्ये 1 किलो तांदूळ मी मिक्स केलेले आहेत असं पीठ आहे. आणि हा जो उलती म्हणजे पलिता आहे, तो पलिताचा जो समोरचा भाग आहे तेवढ्याच भागामध्ये पूर्ण पीठ भरून घ्यायचंय. कारण अंदाज असतो तो भाकरीचा, म्हणजे तेवढा पिठाचा गोळा असं. तर आता मी पूर्ण तो 1 ग्लास भरून पूर्ण पाणी घेतलेलं होतं. उकळतंय छान आणि या उकळत्या पिठामध्ये पाण्यामध्ये मी आता हे पीठ टाकणार आहे. तर अंदाजाने जो समोरचा जो पलित्याचा जो चमचा आपला चमचा आहे त्याच्यामध्येच मी पीठ घेऊन टोपामध्ये पाण्यामध्ये मी टाकते पीठ. तर बघा, मी 4 चमचे पीठ घेतलेलं आहे, म्हणजे माझ्या अंदाजाने परफेक्ट 4च भाकऱ्या होणार. मैत्रिणींनो, तुम्हीही करून बघा. मीही तुम्हाला पूर्ण भाकऱ्या झाल्यावर तुम्हाला दाखवेनच का भाकऱ्या किती झाल्या आहेत. कारण ज्या नवीन आहेत मैत्रिणी त्यांना समजत नाही, काही जणी मोठीने टाकतात. तर चमच्याचा हा जो अंदाज आहे तो तुम्ही करून बघा मैत्रिणींनो. तुम्हाला जेवढा पिठाचा गोळा घेता येईल तसा तुम्ही घ्या. आणि आता मी पूर्ण पीठ पाण्यामध्ये टाकल्यावर असं छान असं जो उलतीचा आपला शेवटचं टोक आहे त्या टोकाने आपण मिक्स करून घेतलंय. आणि हे बघा, मिक्स करून झालं ना, असं चेक करायचं की पिठाचा गोळा तयार होतोय का. तर आता मी हा आमचा कट्टा आहे तो छानपैकी धुवून घेऊन मी कट्ट्यावरच करते. मला एकदम सोपं पडतं पीठ मळायला पण. तर आता पीठ इथे आपण पूर्ण असं गरम गरम पीठ आहे, छान असं आपण पसरवायचं आहे. आणि आता पसरून झाल्यावर हे बघा, हे पूर्ण टोपाचं जे साईडला पीठ असतं ते पूर्ण काढून घ्यायचंय आणि असं सगळं पीठ पसरून घ्यायचंय. आणि आता मी टोपामध्ये पाणी घेतलंय आणि हे जेवढं गरम पीठ आहे ते तसंच तुम्ही मळून घ्यायचंय, कारण थंड झालं तर पीठ कडक होतं. तर आता हे बघा, मी असं छान असं थोडंसं पाणी घेऊन पीठ मळणार आहे. थोडेसे चटके लागतात पण काही नाही. मला गाणं आठवलं, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. छान की नाही कविता? तुम्ही सगळ्यांनी ऐकलीच असेल. नाचणीची भाकरी ही ना मैत्रिणींनो, थोडीशी नाचणीचं पीठ हे चिकट असतं, त्यामुळे ही भाकरी जेवढी वळता येईल तेवढी वळते, म्हणजे जेवढी थापाल आणि जेवढी पसरते, म्हणजे अशी चिवट असतं पीठ ते असं, म्हणजे ना आता तुम्हाला मी कसं सांगू, म्हणजे चिकट असतं. थापताना आणि लाटताना काही प्रॉब्लेम होत नाही. फक्त एवढंच आहे का भाकरी नरम राहते, कडक होत नाही. जर तुम्ही नुसती नाचणीची भाकरी कराल, नुसत्या नाचणीच्या पिठाची, तर ती भाकरी कडक होणार. पण तुम्ही तांदळाचं पीठ मिक्स केलं तर भाकरी कडक होणार नाही, थोडीशी नरम राहणार. कारण त्या तांदळाच्या पिठामुळे भाकरीला थोडा चिकटपणा येतो. आणि हे जे असं मी मध्ये मध्ये थोडं करून पाणी घेऊन मळते. मला परातीमध्ये असं ऍक्च्युली ह्या पिठाला आहे ना खूप जोर लावून मळावं लागतं. बघा, मी जो हाताचं तुम्हाला दाखवेनच, हाताचं काय बोलतात तो पंजा असतो ना, त्याच्याने असं ना दाबून 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 दाबून
मळायचंय पीठ छान असं. जर पिठाची चांगली उकड घेतली ना का त्याच्यामध्ये गाठी होत नाही. आणि बघा पीठ वळताना गाठी पण दिसल्या ना तुम्हाला. आणि आता मी हे पिठाचा अर्धा भाग घेऊन छान असा गोळा तयार करणार आहे. ह्यात तांदळाच्या भाकऱ्या पण खूप छान होतात, त्या छान अशा फुलतात. नाचणीची भाकरी सहजासहजी फुगत नाही म्हणजे तव्यावर टाकल्यावर. तर आता मी तुम्हाला पहिली लाटून दाखवते. तर हे बघा, पहिले पाणी लावायचं आहे आणि असं छान अशी पारी करून घ्यायची आहे. हे बघा, हळूहळू म्हणजे अंगठ्याने दाबत दाबत, हे बघा अंगठ्याने अर्ध्या हाताने दाबते, एका हाताने मी भाकरी फिरवते असा अर्धा. आणि हा मधला भाग जो आहे जो दाखवते तो मधला भाग दाबून घ्यायचा आहे, प्रेस करायचा हलकासा. जास्त पीठ वाटलं तर काढून घ्यायचंय. आता मी जो दाबलेला भाग आहे तो मी वरती ठेवणार आणि लाटण्याला पाणी लावून घेतलंय. असं हलक्या हाताने ही बघा लाटून घ्यायचे. लाटत लाटत पूर्ण सगळ्या साईडने, म्हणजे एका साईडने जाड एका साईडने पातळ अशी लाटायची नाहीये, सलग एकसारखी लाटत लाटत. आणि हे बघा खालून उचलताना, जेव्हा मोठी होते ना भाकरी तेव्हा उचलताना खालून हात घालून मग वरती उचलायची आहे. भाकरीच्या इथे भाकरी उचलताना पहिला हात भाकरीचा खालूनच घालायचा आहे आणि मग वरतून उचलताना अलगद उचलायची. आणि हे बघा साईडला जिथे 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 तुम्हाला जाड जाड वाटते भाकरी तिथून लाटणं फिरवायचं आहे आणि अलगद हाताने उचलायची. उचलताना कधी पण फाटते, त्यामुळे नाजूक हाताने हे काम करायचं आहे. मला मी घरामध्ये लाटून भाकरी पण करते, थापूनही करते. मला दोन्ही पद्धतीच्या जमतात. ऍक्च्युली आमच्याकडे, म्हणजे मी मालवण साईडची आहे, तर आमच्याकडे ह्या पाण्यावरच्या भाकऱ्या करत नाही. तर आता ही जी मी बघा बोटाने कडा दाखवते, जी पूर्ण कडा अशी तुटलेली आहे, निघालेली आहे, तर ती कडा आता आपल्याला बंद करायची. आता ही जी बोट आहेत त्या बोटाने हळूहळू बोट मारत मारत हे बघा असं दाबायचं आहे. दाबत दाबत म्हणजे पूर्ण प्रेस करत करत छान अशी कडा अशी बोटानेच हे बघा बंद करायचं आहे. म्हणजे त्याचा ज्या कडा फाटलेल्या होत्या त्या आता जॉईंट झाल्या. असं जॉईंट करत करत बोट मारत मारत तिथे भाकरीला थोडीशी पातळ करायची. जिथे जाड साईज आहे तिथे हे बघा मी हाताने दाखवते, अंगठ्याचा खालचा जो भाग असतो तिथून असं हळूहळू हळूहळू थापत थापत आणि मग बोट मारायची आणि मग असा गोल करायचा. बघा पूर्ण कडा बंद झालेला, फाटलेली होती मगाशी बाजूने, पण आता बघा दिसते का. तव्यामध्ये टाकताना ही जी थापलेली बाजू असते, म्हणजे बोटाने मी जी ही थापते बाजू, ती तव्यामध्ये टाकताना उलटी टाकायची. म्हणजे ही थापलेली बाजू खाली टाकायची आणि जो माझा हात आहे ज्याच्याने भाकरी मी अर्धी उचलली ती वरती ठेवायची आहे. हे बघा, ते बघा मी सांगते तिथे का ही जी बाजू आहे, आता मी जी थापली बाजू आहे ती मी बघा कशी ठेवते. आता अलगद अशी हाताने, ऍक्च्युली मी काही पण रेसिपी करत असेल तर माझी व्हिडिओ मीच शूट करते, त्यामुळे प्लीज मैत्रिणींनो सगळ्यांनी समजून घ्या. व्हिडिओ करते तुमच्यासाठी, तर प्लीज तुम्ही समजून घ्या. जसं मला कॅमेराचा अँगल भेटला तसं मी तुम्हाला दाखवते.
तर हे बघा, भाकरी आता अशी मोठा गॅस करायचा आहे आणि आता मी पुन्हा एकदा परत तुम्हाला भाकरी करून दाखवणार आहे. आता हे बघा, जेव्हा जेव्हा आपण भाकरी दुसरी करायला घेणार तेव्हा आपण पीठ मळूनच घ्यायचं आहे. असं नाहीये की पीठ मळलंय तर लगेच भाकरी करायला घ्यायची, असं नाही करायचं. पीठ मळत मळत पुन्हा दुसरी भाकरी करायची. हे बघा, जेवढं पीठ तुम्ही छान मळणार ना तेवढी तुमची भाकरी नरम आणि मऊसूद राहणार. हे बघा, छान असा गोल करून मस्त दाब मारून आता मी पुन्हा एकदा अंगठ्याने हळूहळू मोठी करत जाणार आहे. ते बघा, आता जी आपली तव्यामध्ये भाकरी आहे तिला आता आपण पलटी मारायची आहे. हे बघा, पूर्ण अशी पलटी मारून झाल्यावर आता मी पुन्हा दुसरी भाकरी पुन्हा करून दाखवते. लाटून जी भाकरी असते ती खूप सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. एकदम सोपी आहे, कारण आपण जी थापून भाकरी करतो त्या भाकरीला थोडा उशीर होतो, कारण तिला खूप मेहनत असते. तीही तुम्हाला आता दाखवेन. पहिले ही आधी लाटून भाकरी कशी पटकन मोठीही होते. ही बघा, लाटता लाटता आपल्याला कळतं कुठला भाग जाड आहे कुठला भाग पातळ आहे. तिथून आपण लाटणं अलगदपणे फिरवतो आणि मग नंतर त्याला थापून बोट मारायची असतात. आता ही बघा, अलगद अशी उचलली, पुन्हा पाणी लावलं. जास्त पाणी खाली लावायचं नाही भाकरीच्या, कारण पाणी लावल्यामुळे भाकरी फाटू शकते आणि खूप चिकट होते. ऑलरेडी नाचणीचं पीठ हे चिकट असतं, तुम्हाला मी सांगितलेलं. थोडं थोडं घेऊन पाणी लावायचंय, कारण पाणी जर तुम्ही पाणी जास्तही नाही लावलं, म्हणजे थोडस लावायचं, तर मग खाली भाकरी चिकटणार, म्हणजे फाटू शकते. हे बघा, पूर्ण असं थापत 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 जिथे जिथे जाड साईज आहे पहिली बंद करून घ्यायची आणि मग त्याला बोटाने आकार द्यायचा. जसं आता हे बघा, मी बोटाने आकार देते, म्हणजे कुठली जी जागा असेल ती बंद करायची असेल, फाटलेली जागा, तिकडे आपण बोटाने बंद करू शकतो. मैत्रिणींनो, मी ना थापूनच करते, तुम्हाला माझ्या करण्यावरनच, म्हणजे लाटूनच करते. तुम्हाला माझ्या करण्यावरनं कळतच असेल, कारण आता माझा लाटून करण्यामध्ये हात खूप पटापट फिरतो आणि माझ्याकडनं पटकन होतात. हे बघा, पटकन त्याच्या कडा पण मी बंद केल्या आहेत. मी सांगते की तो जो भाग आहे, तो थापलेला भाग आहे, तो तव्यामध्ये टाकताना उलटा टाकायचा आहे. हे बघा, माझी भाकरी कधी कधी तव्यापेक्षा मोठी होते. आता अर्धी कच्ची, पूर्ण शिजून द्यायची नाहीये. एका साइडने अर्धी कच्ची शिजून द्यायची. हे बघा, कारण पूर्ण शिजली ना का दुसऱ्या साइडने मग परत मग कडक होते ती भाकरी. एका साइडने शिजून घेऊन आता मी पलटी मारली आहे, दुसऱ्या साइडने पूर्ण शिजून घ्यायची आहे.
म्हणजे आता जी पलटी मारलेली बाजू आहे ती मी पूर्ण शेकून घेतलेली आहे. आणि नाचणीची भाकरी आहे ना मैत्रिणींनो, जेवढी छान अशी भाजली गेली ना तर ती छान लागते चवीला पण, नाहीतर भाजली पूर्ण गेली नाही तर ती कच्ची कच्ची लागते. तर आता ही जी भाकरी करणार आहे ती मी थापून करणार आहे. आता दोन तुम्हाला दाखवल्या मी लाटून कशा करतात. तर आता ही पद्धत आहे थापून करायची भाकरी, जे खूप जुन्या आजी आहेत, आई आहेत, त्यांची ही पद्धत. आणि या लाटून भाकऱ्या करायच्या म्हणजे सोपी पद्धत, ती आमच्यासारख्या पिढीने नवीन बनवली. आणि ही पद्धत आपले सगळे आजी आई या लोकांनी केलेली. आता हे बघा, थापताना कधी पण मधून थापत जाऊन बाहेर यायचं आहे. हे बघा, आता मी मधून थापत थापत बाहेर आली आहे, कारण बाहेरून थापत गेलात तर आतली बाजू जाडच राहणार. हे बघा, थापत थापत बाहेर जायचंय तरच ती भाकरी मोठी होते. मधून तुम्ही थापली तर बाहेरून थापत थापत ती बघा मोठी झाली की नाही. हे बघा, आणि बोट मारायची लास्टला. पहिले हाताचा जो तळवा आहे ना त्या तळव्यानेच अशी जोर लावून लावून दाबत दाबत बाहेर जायची आहे आणि मग बोट मारायची. हे बघा, जशी आपली भाकरी मोठी होणार तशी हळूहळू बोट मारत जायची आहेत भाकरीला. हे बघा मैत्रिणींनो, जसं पीठ तुम्ही छान मळणार तशी तुमची भाकरी बाजूने फाटणारही नाही. हा, ही एक महत्वाची टीप आहे. आता हे बघा, मी बोट मारते, परत बाजूने कडा बंद करते. त्याच्या कडा आहे ना मेन बंद झाल्या ना का भाकरी मस्त दिसायला पण छान वाटते, म्हणजे फाटलेली फाटलेली वाटत ना. आता बघा, मी मधून बोट मारत मारत तिला बाहेर काढली आहे. आता कशी मोठी झाली बघा. आणि एकदम पातळ थापायची, जास्त पातळ थापायला जाऊ नका, नाहीतर भाकरी फाटेल. सध्या तुम्ही नवीन करत असाल भाकरी या पद्धतीची तर तुम्ही छोट्या छोट्या बनवा आणि नंतर मोठ्या करायच्या. कारण मीही नवीन होती, शिकत होती तेव्हा छोट्याच बनवत होती, आता सध्या मोठ्या करते. मी पण इथे आल्यावरच शिकली. आमच्याकडे अशा पद्धतीच्या भाकऱ्या करत नव्हत्या, आमच्याकडे सुक्या पिठाच्या करत होते. मी तुम्हाला कधीतरी सुक्या पिठावरची भाकरी पण करून दाखवेन. हे बघा, आता जशी मी भाकरी ठेवली तशी तुम्हाला साइड साइडने जी तुटलेली दिसली ती परत बोटाने मी बघा जॉईंट केली. काही नाही, भाकरी फाटली का घाबरायची गरज नाहीये, परत आपण जॉईंट करू शकतो. आणि तव्यामध्ये पण जेव्हा टाकणार तेव्हाही तुम्ही जॉईंट करू शकता पाण्याचं बोट लावून. बघा, मी तुम्हाला दाखवेन. आता मी पुन्हा एकदा तव्यामध्ये त्याच पद्धतीने दोन्ही हाताने अलगद ठेवणार आहे. हे बघा, सावकाश ठेवायची आहे, अलगद सोडायची आहे, नाहीतर हात भाजेल. हे बघा, मी पाण्याचा हात घेऊन मध्ये जे मला दिसलेलं का फाटली भाकरी किंवा काय, तर पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आणि जॉईन करायचा. आता बघा, भाकरी आता अर्धी शिजल्यावर कळते. आणि ही बघा, अर्धी कच्चीच पलटी मारायची, पूर्ण शिजवून द्यायची नाहीये. आणि भाकरी लगेच पलटी मारायची नाहीये, थोडस दिसतं का भाकरीचं वरचा भाग असतो थोडा सुकत आल्यावर मग पलटी मारायची. आणि आता ही बघा, आपली भाकरी रेडी झाली आहे. मस्त पैकी पूर्ण साईडनी शिजून घेतली आहे. नाचणीच्या भाकऱ्या सहजासहजी फुलत नाही, तांदळाची भाकरी फुलते.
आता पुन्हा एकदा मी थापून दाखवते तुम्हाला. मैत्रिणींनो, लाटून आणि थापून कधीतरी भाकरी या पद्धतीची करून बघा. खूप कठीण आहे, स्टार्टिंगला कठीण वाटतं, पण नंतर करताना सोपं वाटतं. मी पहिले शिकत होती तेव्हा अशी थापूनच मी पहिले शिकलेली. नंतर मी लाटून करायला शिकली, लाटून ही पद्धत वापरायला लागली. माझ्या एका मैत्रिणीने मला दाखवलेलं की पटापट होतात लाटून, तर तेव्हापासून मी आता लाटूनच करते. पण आता ही जी साईज करणार आहे भाकरीची, पहिले मी एवढ्याच साईजच्या भाकऱ्या करायची थापून, कारण माझ्याकडनं मोठी व्हायची नाही भाकरी थापताना, माझ्याकडे अशी छोटीच व्हायची. म्हणजे मी भाकरी जेव्हा करायला शिकली तेव्हा अशीच, ते पण तांदळाची भाकरी करायला शिकली, नाचणीची नाही. पण आता मी सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या करते, लाटून पण, थापून पण. सुक्या पिठाची तर पहिले मला यायचीच, पण ही भाकरी पण आता येते, कारण आमच्याकडे अशीच भाकरी लागते. सुक्या पिठावरची भाकरी कोण खायला मागत नाही. हे बघा, ही जेवढी साईज दिसते ना, पहिली मी एवढ्याच साईजच्या भाकऱ्या करायची, म्हणून मी तुम्हाला दाखवली. ज्या नवीन मैत्रिणी आहेत, तुम्ही एवढ्याच साईजच्या भाकऱ्या करा आणि बघा, सांगितल्याप्रमाणे 4 भाकऱ्या झाल्या आहेत. काउंटिंग बघा. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ नाचणीची भाकरी पाण्यावरची ही कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर भाकरीसाठी तरी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.